थोर गणितज्ञ पायथागोरस यांनी. तर आपल्याला आज पायथागोरस सिद्धांताविषयी जे आपण स्कॉलरशिप असू द्यात, स्पर्धा परीक्षा असू द्यात, कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे हा पायथागोरस सिद्धांत आहे बघा. आणि अतिशय सोप्या पद्धतीने दरवेळेला 8वी स्कॉलरशिप असू द्यात किंवा 7वी असू द्यात, या ठिकाणी पायथागोरस सिद्धांतावर आधारित आपल्याला 4 ते 6 उदाहरणं यामध्ये नक्कीच येत असतात. आणि आपली तयारी आज नक्कीच या 1 तासिकेमध्ये या 4 प्रश्नावरती म्हणजे 8 ते 10 मार्कावरती होणार आहे आज. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी वही, पेन आणि ताड बसायचंय सर्वप्रथम आणि सर्वांनी या तासिकेसाठी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचे बघा. म्हणजे तुमचे 8 ते 10 मार्क या आजच्या तासिकेतून कंप्लीट होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम पायथागोरस जो सिद्धांत आहे तो सिद्धांत काय सांगतोय तर काटकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे जे प्रकार आपण बघितलेत त्या प्रकारामध्ये जो 90 अंशाचा एक कोन असतो त्याला आपण काटकोन त्रिकोण असे म्हणतो. तर या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणारा हा जो काटकोन आहे याच्या समोरील बाजू असते कर्ण, ठीक आहे ना, आणि ह्या ज्या 2 बाजू असतात त्या काटकोन करणाऱ्या बाजू असतात. मग या त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरज एवढा असतो, असा हा सिद्धांत आहे. आणि या सिद्धांतामध्ये ही जी सिद्धता त्यांनी मांडली आहे तर ती आहे बघा. सिद्धता सर्वप्रथम पायथागोरस यांनी कशी मांडली थोडक्यात समजून घेऊया. आपल्या या सिद्धतेवर आधारित काही प्रश्न येत नाही आपल्याला, परंतु याचं नॉलेज आपल्याला पाहिजे बघा. तर यासाठी सिद्धता मांडत असताना त्यांनी काय केलंय तर आपण दररोजच्या याच्यामध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग हे जे सूत्र वापरतो तर या सूत्राचा वापर करून त्यांनी सिद्धता ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये मांडली बघा. तर यामध्ये हा जो चौरस दाखवलेला आहे इथे तर या चौरसाला त्यांनी त्यांची बाजू धरली होती ए अधिक बी आणि आतमध्ये हा एक चौरस आहे आणि इतर 4 लहान त्रिकोण आहेत. यावरून त्यांनी याची सिद्धता मांडली बघा. तर ए अधिक बी कंसाच्या वर्गा याचं सूत्र काय आहे तर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग हे सूत्र आहे. तर यावरून आपल्याला माहिती आहे चौरसाचं क्षेत्रफळ हे ए अधिक बी म्हणजे ही एक बाजू आहे ए अधिक बी आणि ही एक बाजू एक अधिक बी यांचा जर आपण गुणाकार केला तर हे सूत्र आपल्याला मिळतं. आता त्यांनी हा जो सिद्धांत मांडलाय की आपल्याला पाहिजे सिद्धांत काय पाहिजे आपल्याला तर ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग बरोबर सी चा वर्ग हे आपल्याला पाहिजे. तर त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी काय केलं तर हा आपल्याला डावी बाजू मिळाली. आता उजव्या बाजूमध्ये आपल्याला आतला हा जो चौरस आहे याचं क्षेत्रफळ याची बाजू आहे सी म्हणजे याचं क्षेत्रफळ काय झालं सी वर्ग अधिक त्यानंतर हे जे 4 त्रिकोण आहे यांचं क्षेत्रफळ काय होईल बघा तर 4 गुणवले 1/2 काटकोन त्रिकोण आहेत ते सुद्धा 1/2 ए गुणवले बी कारण त्याची एक पाया ए आणि उंची बी धरली. तर त्यानंतर सी स्क्वेअर अधिक हे 2 बे 2 4 म्हणजे 2 ए बी झाले. त्यानंतर हे जे आपलं सूत्र होतं इकडच्या डाव्या बाजूचं तर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग ठीक आहे नाही. मग त्यानंतर हे 2ab इकडे आल्यानंतर किंवा हे कटले तर काय शिल्लक राहिलं ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग अशा प्रकारची सिद्धता त्यांनी मांडली. सी वर्ग म्हणजे काय या ठिकाणी तर कर्ण वर्ग आहे आणि ए म्हणजे काय आहे पाया आणि बी म्हणजे उंची. अशा प्रकारचं जर आपण धरलं तर पायथागोरस सिद्धांत काय आपल्याला निघतोय तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. अजून एक कोणी कोणत्या प्रकारे सांगतात तर कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. यावरील उदाहरणे आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा. आता त्यासाठी पायथागोरसचा प्रमेय आत्ताच बघितला. अजून एक त्यांनी सिद्धता सांगितली होती बघा. काय होती ती तर कर्णासमोरील जर बाजू आपण समजा आता ही 5 जर ठेवली ही कर्ण आहे समजा दुसऱ्या एका प्रकारे सुद्धा त्यांनी हा जो काटकोन त्रिकोण आहे काटकोन त्रिकोणामध्ये
समोरील जी बाजू आहे म्हणजे कर्ण आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग ही सुद्धा सिद्धता त्यांनी या प्रकारे केली होती बघा. कर्ण त्यांनी 5 घेतला होता, 5 आणि एक आहे 3 समजा. याच्यात कोणते घेऊ शकतो आपण? याला 3 बाजू पायाला आणि उंचीला 4 धरलं. मग आता याचं क्षेत्रफळ जर काढलं आपण, हे एक चौरस आहे, याचं क्षेत्रफळ आलं 9, याचं क्षेत्रफळ आलं 16 आणि या कर्णावरील चौरसाचं क्षेत्रफळ आलं 25. म्हणजेच काय झालं, या दोन्हींची आपण जर बेरीज केली, पायाच्या वरती आपण एक क्षेत्रफळ धरलं होतं 9 आणि उंचीवरचं क्षेत्रफळ धरलं होतं 16. या दोन्हींची बेरीज ही कर्णावरील क्षेत्रफळा एवढी आली आणि यावरून हा पायथागोरसचा सिद्धांत त्यांनी सिद्ध केला 2 प्रकारे बघा. आता यावरील आपल्याला महत्वाचं म्हणजे गणितच घ्यायचे आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे गणित आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा. तर उदाहरण सोडवत असताना काही महत्वाच्या बाबी आहेत बघा. हे उदाहरण आपल्याला लवकरात लवकर सुटावेत यासाठी 30 पर्यंत पाढे-पाठ असणं आवश्यक आहे. त्यानंतर वर्ग तयार करता येणे. थोडक्यात आपण वर्ग तयार कसे करावेत याविषयी सुद्धा थोडक्यात सांगणार आहोत. कारण की जर तुमचे वर्ग आणि त्रिकूट तुम्हाला जर माहित असेल तर तुम्हाला सेकंदात यावरील प्रश्न आपल्याला सोडवता येतील बघा. तर 30 पर्यंत पाढे सर्वांच्या पाठ असतात आणि ते करायचे पण आहेत. त्यानंतर वर्ग तयार करत असताना बघा, एकक स्थानी जर 5 असेल, एकक स्थानी जर 5 असेल म्हणजे 25 चे वर्ग करत असताना हा जो आहे 5 चा वर्ग नेहमी या ठिकाणी 25 घ्यायचा आणि ह्या अगोदरचा जो अंक आहे त्याच्या पुढील अंक म्हणजे 2 गुणिले 3 अशा प्रकारचा बेत्रिक 6 एकक स्थानी 5 असणारे वर्ग आपल्याला कोणते सेकंदात सोडवता येतात बघा. आता 65 जर घेतला आपण तर 5 चा वर्ग 25 ठेवला आणि साइन 42 म्हणजे 65 चा वर्ग किती निघाला 4225. हे झालं ज्यावेळेस एकक स्थानी 5 असताना. ज्यावेळेस आता इतर संख्या असतील त्यावेळेस ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग याने सुद्धा आपण वर्ग हे 5 तयार करू शकतो. मग आता 62 चा वर्ग आपल्याला जर घ्यायचा असेल तर याची फोड आपण काय करायची 60 अधिक 2 चा वर्ग आहे की नाही. मग ती केल्यानंतर 6 चा वर्ग किती झाला 36 आणि 2 1 शून्याचा वर्ग 2 शून्य अधिक याच्यामध्ये किती मिळवायचे 2 चा वर्ग 4 मिळवायचा. म्हणजे डायरेक्टच आपण 3604 सुद्धा याला घेऊ शकतो. आणि 60 जुने किती झाले 120 आणि 120 जुने किती झाले 240. म्हणजे 240 याच्यात मिळवले आपण की 4 हा तो वर्ग तयार झाला 62 चा. अशा प्रकारे आपण फास्ट वर्ग यावरून करू शकतो. हे सुद्धा वर्ग तुम्हाला माहीतच असेल, हे मागच्या प्रकरणामध्ये झालं पण असेल. त्यानंतर वर्गमूळ सुद्धा लवकरात लवकर आपल्याला काढता यायला पाहिजे. काही संख्येचं वर्गमूळ आता बघा, आत्ताच आपण समजा 52चं वर्गमूळ तयार करूयात, वर्ग तयार करूयात. काय होतो हा 50चा वर्ग 2500 आणि 2504 झाला. आता याच्यामध्ये 50 दुने 100, 100 दुने 200, 2704 ठीक आहे नाही. मग आता 2704 या संख्येचं जर वर्गमूळ काढायचं असेल आपल्याला तर एकक स्थानी 4 असणारे कोणते 2 आणि 8 यांचं वर्गमूळ निघतं. म्हणजे इथे एकक स्थानी 2 ठेवूयात, एकदा 8 ठेवूयात आपण ठीक आहे नाही. आणि त्यानंतर 2 गट पाडल्यानंतर 27 जवळची वर्ग संख्या कोणती आहे 25, तिचं वर्गमूळ किती आहे 5. अशा पद्धतीने आपण वर्गमूळ 5 सोडून उदाहरणं लवकरात लवकर सोडू शकतो. हे झालं वर्गमूळ काढता येणे. त्याचप्रमाणे जर अवघड जर असतील तर अवयव पद्धतीने आणि भागाकार पद्धतीने सुद्धा आपण वर्गमूळ काढू शकतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही महत्वाचे जे त्रिकूट असतील ते त्रिकूट सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाठ ठेवणं आवश्यक आहे. तर हे झाले महत्वाच्या बाबी. हे जर असेल तर तुमचं 2 ते 3 सेकंदामध्ये उदाहरणं हे सुटतील बघा. त्याच्यानंतर आहे पुढचा भाग. उदाहरणाला आपण सुरुवात करत आहोत आता बघा. इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा 2017 पासून ते 2026 पर्यंतचे आपण सगळ्या प्रश्नांना कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न यामध्ये येतात बघा. तर एकदम सोप्या पद्धतीतले प्रश्न हे पायथागोरस सिद्धांतावर आधारित असतात आणि त्याचीच प्रॅक्टिस आपण आजच्या सेशन मध्ये करणार आहोत. आता 7वीला स्कॉलरशिप झालेली आहे, थोडीशी काठिण्य पातळी कमी झालेली आहे, तरी देखील आपण 8वीच्या धर्तीवरच अशा प्रकारचे प्रश्न सोडवणार आहोत आजच्या तासिकेमध्ये. मग आता चौरसाचा कर्ण 12 सेमी आहे. चौरसाचा कर्ण किती आहे 12 सेमी आहे.
तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढायची बघा. आता हा चौरस आहे आणि त्याचा कर्ण या ठिकाणी दिलेला आहे. तो किती आहे? तर 12 सेमीचा कर्ण आहे. तर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय करायचं आहे आपल्याला? आता कर्ण दिलेला आहे म्हणजे ही बाजू आणि ही बाजू एक धरली आपण, तर या ठिकाणी काय सांगतोय पायथागोरसचा सिद्धांत? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता उदाहरण सोडवताना या बाबी आपल्याला घ्यायची गरज नाही, परंतु सुरुवातीला आपल्याला माहित पाहिजे तर सिद्धांत काय आहे आणि कसा वापरायचा तो. हा जो काटकोन या ठिकाणी तयार होतोय, या काटकोनासमोरील बाजू काय असते? तर कर्ण असते. आणि ती कर्ण किती आहे? तर 12 दिलेला आहे. बरोबर आहे की नाही? एक बाजू एक्स आहे म्हणजे बाजू दोन्ही पण बाजू चौरसाच्या सारख्या असतात, त्यामुळे आपण इथे कर्ण वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग. मग 12चा वर्ग किती आहे? 144 आणि हे एक्स वर्ग आणि एक्स वर्ग किती झाले? 2x वर्ग झाले. बरोबर. मग 144 छेद 2 बरोबर एक्स वर्ग. हे 2 याला जर भागलं तर उत्तर येतं 72. 72 बरोबर एक्स वर्ग. मग आता दोन्हीचं वर्गमूळ निघत नाही, मग 36 दुने 72 होतात. मग 36 गुणवले 2 बरोबर एक्स वर्ग. मग आता एक्सचं वर्गमूळ किती निघतंय? तर एक्स निघतंय आणि 36चं वर्गमूळ 6 आणि वर्गमुळात 2 म्हणजे बाजू किती आली त्याची? तर 6 वर्गमुळात 2. आता पहिलं तिथे काय आहे? तर हे आहे 6 छेद वर्गमुळात 2 सेमी आहे बघा. आणि याचा मग कोणता पर्याय निघतोय? तर याचा चौथा पर्याय बरोबर आहे. अजून एका पद्धतीने काय सांगताय आपल्याला? एक सूत्रपाठ पाहिजे बघा याच्यामध्ये, पास होऊन जातं ते सुद्धा. तर चौरसाचा कर्ण बरोबर काय सूत्र आहे? तर वर्गमुळात 2 गुणवले बाजू. हे सूत्र लक्षात ठेवायचंय. 5 यावरून उदाहरण आपल्याला सोडवता येतात. मग चौरसाचा इथे कर्ण दिलेला आहे 12 बरोबर वर्गमुळात 2 गुणवले बाजू. मग हे वर्गमुळात 2 बरोबर चिन्हाच्या इकडे गेले की छेदस्थानी गेले बरोबर बाजू बघा. आता या ठिकाणी ऑप्शन या प्रकारचं नाहीये. इथं 6 छेद वर्गमुळात 2 आहे. मग आपल्याला याला काय करायचंय? तर ह्या वर्गमुळात 2 कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर हे वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 2 म्हणजे 1 आहे. मग त्यानंतर काय होईल? वर्गमुळात 2 गुणवले वर्गमुळात 2 किती येईल? तर 2 येईल फक्त आणि वरती राहील 12 वर्गमुळात 2. 2 याला भागलं 6 बरोबर बाजू किती आली? तर 6 वर्गमुळात 2. अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने आपल्याला हे काढता येतं बघा मित्रांनो. तर कोणत्याही पद्धतीने काढलं तर फास्ट आपल्याला ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणं सोडवताल तर आपल्याला लगेच लक्षात येईल. या सूत्रानुसार तुम्ही तोंडी सुद्धा हे उदाहरणं सोडू शकतात बघा. यानंतर पुढचं उदाहरण आहे ते आहे एका चौरसाच्या, बघा तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 8 वर्गमुळात 2 सेमी आहे, तर चौरसाची परिमिती किती आहे? तर मागच्या उदाहरणात आपण बघितलं की बाजू विचारली होती आपल्याला. या उदाहरणामध्ये आपण काय करायचंय? परिमिती काढायची. चौरसाची परिमिती तुम्हाला माहिती आहे, समोर दिसतंय. तोपर्यंत तुमच्यासाठी 1 मिनिट देतोय मी बघा. तरी सुद्धा एका चौरसाची कर्णाची लांबी 8 वर्गमुळात 2 सेमी, तर चौरसाची परिमिती किती? तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी मागाशीच आपण बघितलं चौरसाचे या ठिकाणी कर्ण दिलेला आहे. मग सूत्रावरून डायरेक्ट आपण चौरसाचा कर्ण बरोबर किती आहे? वर्गमुळात 2 गुणवले बाजू. या सूत्राचा वापर आपण जर केला तर लवकर निघते. चौरसाचा कर्ण उदाहरणामध्ये दिलेला आहे 8 वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. आता हे जे लिहिलेलं असतं 8 वर्गमुळात 2 याचा अर्थ असतो 8 गुणिले 2 आणि यानंतर हे इकडे आल्यानंतर भागिले होईल, छेदस्थानी जाईल आणि बाजू. मग आता वर्गमुळात 2 कटले म्हणजेच बाजू किती आली इथे? तर बाजू आली 8 सेमी बरोबर. आता काही मुलं काय करतात? बाजू आली परिमिती लक्षात राहत नाही त्यांच्या, म्हणजे अर्धवट त्या ठिकाणी प्रश्न वाचन करतात बरेचसे जण, आकलन होत नाही आणि पहिल्याच नंबरला 8 सेमी असतं. आपल्याला विचारलंय काय? या ठिकाणी आपण लक्ष देणं हे गरजेचं असतं. उदाहरणामध्ये आपल्याला विचारलंय परिमिती विचारली, मग परिमितीसाठी काय सूत्र आहे? चौरसाची परिमिती बरोबर
4 गुणवले बाजू, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणवले बाजू आहे की नाही. मग आता 4 गुणवले बाजू किती आली तर आपली 8, म्हणजे 4 8 32, परिमिती 32 आली. आणि उत्तर आपलं बाजू कशामध्ये दिली होती, कर्ण कशामध्ये दिला होता, सेमी मध्ये. बघा गोंधळून टाकणारा प्रश्न आहे बघा. तुम्ही बऱ्याचदा लगेच 2 नंबरचा ऑप्शन दिला असेल, पण तू 2 नंबर मध्ये काय आहे तर मीटर आहे, आणि आपल्याला एकच काय दिलेलं आहे इथं, कर्णाचे सेमी दिलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. घाईमध्ये आपण काय करतो 2, आणि सगळा प्रश्न सोडवलेला असतो, परंतु आपण व्यवस्थित लक्ष देत नाही, आकलन करत नाही प्रश्नाचं. त्यामुळे आपले बरेचसे, आणि घरी आल्यानंतर आपल्याला समजतं की आपला प्रश्न हा एकदम सिंपल होता, की आपल्या काही मिस्टेक झाल्यात अशा होऊ द्यायच्या नाही. शांत पद्धतीने आपण पेपरला सामोरं गेलं पाहिजे. हा एकदम सोपा प्रश्न होता. असेच सोपे प्रश्न यामध्ये हे सर्व प्रश्न आपण काय केलेले आहेत तर PYQs आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत 17 पासून ते 26 पर्यंतचे. तर यानंतरचा प्रश्न बघा. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 5 सेमी व 12 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती. ठीक आहे नाही. परिवर्तुळ जर काटकोन त्रिकोणामध्ये आपण वर्तुळामध्ये जर काढलं, काटकोन त्रिकोणामध्ये जर परिवर्तुळ जर आपण काढलं, तर काय होतंय तर त्याचा जो कर्ण असतो तो व्यास असतो परिवर्तुळामध्ये. ठीक आहे नाही. म्हणजे हा अर्धवर्तुळ खंड झाला थोडक्यात. अर्धवर्तुळ खंडातील प्रत्येक कोण हा काय असतो काटकोन असतो. त्यानुसार कर्ण हा काय झाला त्याचा व्यास झाला. आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मग तर काटकोन करणाऱ्याची बाजूची लांबी एक दिली 5, म्हणजे खालची 5 पकडू आपण, ही 12 पकडू, त्यावरून कर्ण काढायचा आहे. म्हणजे जर त्रिकोण जर पाठ असेल तर फास्ट होतं. आणि जर तुमचा पायथागोरस सिद्धांतावरील बरेचसे उदाहरणं सोडून झालेले असतील तर तुम्हाला ते सूत्र लिहिण्याची आवश्यकता नाही. मग काय करायचं 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर या ठिकाणी काय निघतो तर कर्ण निघतो. कर्ण किती इथं तर लेंथ AC हा काय आहे कर्ण आहे, म्हणजे त्याला आपण वर्ग देऊ शकतो. म्हणजे इथे 12चा वर्ग किती झाला 144 अधिक 25, 144 आणि 25 किती झाले 169 झाले. म्हणजे AC निघली आपली इथे एसीचा वर्ग निघला, म्हणजेच कर्णाचा वर्ग निघला. ठीक आहे नाही. मग आता 169चा वर्गमूळ 13, आणि इथे लेंथ AC किती आली 13 आली. म्हणजे आपला कर्ण म्हणजे तो व्यास आहे त्या वर्तुळाचा तो किती आला व्यास तर 13 सेमी आला. व्यास किती आला 13 सेमी आला. आपल्याला विचारलंय काय या ठिकाणी तर आपल्याला विचारलंय परिवर्तुळाची त्रिज्या विचारली. आपल्याला काय विचारली त्रिज्या विचारली. ठीक आहे. मग त्रिज्या किती असतील तर व्यासाला जर आपण 2 ने भागलं की आपल्याला त्रिज्या निघते. 13ला जर 2 ने आपण जर भागलं, बेसकी 12 एक हातचा वरला पॉईंट दिला, बेपंचे 10, 6.5 सेमी अशा प्रकारे आपल्याला या परिवर्तुळाची त्रिज्या ही मिळाली. आणि अशा प्रकारचा पर्याय यामध्ये आहे पहिलाच पर्याय. परत एकदा सांगतो अशा प्रकारचं उदाहरण 2-3 वेळेस परीक्षेला आलेलं आहे. परिवर्तुळाची काटकोन त्रिकोणाचं जर परिवर्तुळ असतं त्यामध्ये जो व्यास असतो वर्तुळाचा तो त्या काटकोन त्रिकोणाचा काय असतो कर्ण असतो. फक्त कर्णाच्या निम्म केलं आपण की आपल्याला त्रिज्या भेटते. आता जर त्रिकोण जर पाठ असेल तुमच्या इथे तर लगेच 13 उत्तर आलं असतं, आणि 13च्या निम्मे किती आले 6.5 आले. म्हणजे आपल्याला सेकंदात त्याचं उत्तर लगेच लक्षात येऊ शकतं. अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये आकृत्यावर आधारित सुद्धा प्रश्न यामध्ये असतात. यानंतरचा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. आता जा एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेमी व 15 सेमी आहेत, व त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या. आता मी जो प्रश्न घेतला सेम असाच प्रकारचा प्रश्न 2022 परीक्षेमध्ये आला होता. तुम्ही लगेच याचं उत्तर सांगायचंय, उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा.
तर मी सांगितलेल्या पद्धतीने परिवर्तुळाची त्रिज्या म्हणजे व्यास म्हणजे काय असतो तर कर्ण असतो. म्हणजे व्यासाच्या निम्म केलं की त्रिज्या निघते. म्हणजे काय करायचं 15चा वर्ग आणि 8चा वर्ग करायचा फक्त. 15चा वर्ग किती 225, 8चा वर्ग किती 64, 5 आणि 4 9, 2 आणि 6 8 आणि 2 आणि ह्या 289चं वर्गमूळ किती आलं तर 289चं वर्गमूळ आलं 17 आणि 17 हे 2 केलं आपण की 8.5 म्हणजे ही परिवर्तुळाची त्रिज्या आली. अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही सराव करताल त्यावेळेस परीक्षेमध्ये सोडवताना न सूत्राचा वापर करता फास्ट मध्ये आपल्याला किंवा तोंडी सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सराव केल्यानंतर तोंडी सुद्धा या ठिकाणी उत्तर देऊ शकता. जो आपल्याला ज्यावेळेस राज्य गुणवत्ता यादीत यायचं असतं त्यावेळेस गणिताचं कॅल्क्युलेशन हे खूप पाहिजे आणि आपला हा जो आपण मिशन आरंभ घेतोय की जे राज्य गुणवत्ता यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचा टक्का वाढलेलाच आहे 5वी मध्ये 7वी मध्ये सुद्धा आपल्याला वाढवायचा आहे आणि असेच विद्यार्थी या क्लासला जॉईन असतात. त्याच पद्धतीने आपल्याला याचा सराव देखील फास्ट करायचा आहे. सुरुवातीला तुम्ही सूत्राचा वापर करू शकता परंतु एकदा तुम्हाला प्रश्नाचं आकलन झालं फक्त प्रश्नाचं आकलन होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी सेमी दिलेला आहे का मीटर दिलेला आहे का एवढे पर्याय व्यवस्थित सोडवणे गरजेचे आहे. ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न यावर आधारित सोडवताल नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. त्यानंतर हे लक्षात आलं असेल तुम्हाला हा प्रश्न आपण कसा सोडवलेला आहे. तरी देखील काहींना जर नवीन असेल त्यांना पुन्हा एकदा मी सांगतो. परिवर्तुळाची त्रिज्या म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये परिवर्तुळाची त्रिज्या अशा प्रकारची असते आणि हा व्यास असतो. मग इथं एक बाजू दिलेली 8, एक बाजू दिलेली 15 आणि मग या ठिकाणी आपण 15चा वर्ग केला 225 आला, 8चा वर्ग 64 आला म्हणजे दोन्हींची बेरीज केली 289 आलं आणि इथे तो कर्ण निघाला आपला 17 आणि त्रिज्या विचारल्यामुळं त्रिज्या ही काय असते तर व्यासाच्या निम्मी असते. मग 17च्या निम्मी किती येतात 2 8 16 एक उरला दशांश घेतला आणि 2 पंचे 10 अशा पद्धतीने हे 8.5 अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोपं आहे. त्यानंतर सेम उदाहरण आहे बघा 2023 ला म्हणजे याच्यातलं एक 100% अशा प्रकारचं उदाहरण हे प्रत्येक परीक्षेला आलेले आहेत बघा. 2 ते 3 प्रश्न या पायथागोरस सिद्धांतावर आधारित असतात. तुम्ही लगेच सांगू शकतात याचं उत्तर. आता इथं काय काटकोन करणाऱ्या बाजू तर 7 आणि 24 आहे. ज्यांचे जर त्रिकुट पाठ असतील ते लगेच कर्ण सांगतील आणि कर्णाच्या निम्म केलं की लगेच यामध्ये उत्तर आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीने फास्ट सुद्धा आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे बाजू दिलेली आहे. एक बाजू किती आहे एक बाजू आहे 7 आणि दुसरी बाजू किती आहे तर 24 आहे. मग आता सिद्धांत काय सांगतो आपल्याला अशा प्रकारचं सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग हे सुद्धा लिहू शकता तुम्ही इथे. सी वर्ग म्हणजे कर्ण आहे आणि ही एक बाजू घ्यायची ती आहे 7चा वर्ग. दुसरी बाजू घ्यायची ती किती आहे 24, 24चा वर्ग. 7चा वर्ग किती 49 आणि 24चा वर्ग किती 576. वर्ग हे 30 पर्यंत पाठच पाहिजे त्याला. पुढचे 30च्या पुढचे जे आहेत त्रिकुट त्यामध्ये सहसा परीक्षेला विचारत नाहीत. आपल्याला जे विचारतात ते 30च्याच आठ असते. म्हणून वर्ग आणि वर्गमूळ हे 30 पर्यंत जर तुमचे व्यवस्थित पाठ असतील तर याचे उदाहरण आपल्याला फास्ट सोडवता येतात. आता हे 49 आणि 576 6 आणि 9 किती झाले 5 हाताला 1 7 आणि 4 11 आणि 1 12 हाताला 1 आणि 5 आणि 1 किती झाले 6 म्हणजे 625. 625चं वर्गमूळ किती निघालं तर वर्गमूळ काढण्याची पद्धत काय सांगितली होती आपली तर एकच स्थानी जर 5 असेल इथं म्हणजे 5 लिहिला आपण आणि त्याचे 2 गट केले किंवा 625 तुमच्या पाठाच आहे. मग किती झाले ते 25 याचं वर्गमूळ निघलं आणि परिवर्तुळाची त्रिज्या विचारली म्हणजे 25च्या जर निम्म केलं आपण तर त्याला भाग दिल्यानंतर 2 ने 25ला 2 ने जर भाग दिला तर बे एक बे बे दोन्ही 4 एक उरला पॉईंट घेतला 10 झाले. बे पंचे 10 म्हणजे 12.5 सेमी याचं उत्तर आलं बघा परिवर्तुळाची त्रिज्या. म्हणजेच हे जे दुसरं ऑप्शन आहे ते बरोबर आहे. यावर प्रत्येक परीक्षेला म्हणजे प्रत्येक वर्षाला यावर आधारित आपण 2-3 उदाहरणं या ठिकाणी पाहिलेत बघा. तर ते सुद्धा तुम्ही या प्रकारच्या उदाहरणाचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 11 सेमी असल्यास
त्याच्या बाजूची लांबी किती आहे बघा. तर या ठिकाणी तुम्ही फास्ट सोडू शकता, हे पण आपण घेतलेलं आहे आता, ठीक आहे नाही. तर अशाच प्रकारचं हे उदाहरण 2022 साली आलेलं आहे. काय दिलेलं आहे इथे, तर चौरसाच्या कर्णाची लांबी दिलेली आहे. आता काय दिलेली इथे, चौरसाच्या कर्णाची लांबी दिलेली आहे आणि त्याच्या बाजूची लांबी किती विचारलेली आहे. तर बघा, पहिलं आपण जे उदाहरण घेतलं होतं त्यासारखंच हे उदाहरण आहे. हा चौरस आहे की नाही. चौरसाचा हा कर्ण आहे. चौरसाचा कर्ण किती आहे, तर 11 आणि त्याच्या बाजूची लांबी आपल्याला विचारली तर x. तर आपण त्या ठिकाणी सूत्राचा सुद्धा वापर करून बाजू काढू शकतो. चौरसाची बाजू, चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणवले बाजू. सुरुवातीलाच असं उदाहरण घेतलं होतं आपण. मग आता कर्ण किती दिलेला आहे, 11 आणि मग बाजू विचारली वर्गमुळात 2 गुणवले बाजू, म्हणजे 11 छेद वर्गमुळात 2 ही काय आली आपली, बाजू आली आपली. 11 छेद वर्गमुळात 2, है की नाही. अशा प्रकारचं उत्तर आहे का तिथे, तर नाही. तर काय करावं लागेल त्यासाठी आपल्याला परत एकदा, तर 11 छेद वर्गमुळात 2 गुणवले वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 2 करावं लागेल, बरोबर बाजू येईल. मग कारण आपल्याला अशा प्रकारचा पर्याय तिथं नाहीये. पर्याय तिसरा याचा येतोय, तर तो कसा, तर आता 11 गुणवले वर्गमुळात 2 झाले. वर्गमुळात 2 गुणवले वर्गमुळात 2 किती असतात, तर ते 2 होतात. कसे, तर 2चा घातांक 1/2 गुणिले 2चा घातांक 1/2, म्हणजेच 2चा घातांक किती येतो, 1/2 अधिक 1/2, म्हणजेच 2चा घातांक किती आला. इथे बेरीज केली यांची, 2/2 झाला म्हणजेच 1 आला. म्हणजे डायरेक्टच आपण याच्या ऐवजी किती लिहायची, इथं 2 लिहायची. म्हणजे 2 जर 11ला भाग दिला आपण, 2×5 = 10, 1 वरला पॉईंट घेतला आणि 2×5 = 10, म्हणजे 5.5 वर्गमुळात 2 बरोबर बाजू. याची बाजू किती निघाली, तर 5.5. बघा, याच्यात फक्त अवघड असण्याचं कारण काय, बरेचशा जणांना काय होतंय, 11 छेद वर्गमुळात 2 इथपर्यंत आला असेल, पण पुढचं करण्यासाठी बऱ्याचदा त्यांना अवघड जातं. त्यासाठी काय करायचं, इथं वर्गमुळ 11 छेद वर्गमुळात 2 नाहीये ऑप्शन मध्ये. मग काय करायचं, हे वर्गमुळात 2 आपल्याला कॅन्सल करण्यासाठी दोन्ही बाजूला जर वर्गमुळात 2 गुणवले वर्गमुळात 2 जर केलं, याचं उत्तर 1 येत असतं. आपण कोणत्या पद्धतीने केलं, त्यानंतर मग हे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, म्हणजे 2चा घातांक किती, 1/2 गुणिले 2चा घातांक किती, 1/2. ह्या घातांकाची छेद समान आहे, मग घातांकांची काय केली, ते बेरीज केली. मग 1/2 आणि 1/2 किती आलं, 1 आलं, म्हणजेच 2 त्या ठिकाणी राहिलं. या 2नी 11ला भाग दिल्यानंतर किती आलं, 5.5 आलं, म्हणजेच बाजू आपल्याला या ठिकाणी निघाली 5.5 वर्गमुळात 2. याचा ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे बरेचसे मुलं कुठं गोंधळतात, तर इथपर्यंत बाजू येते त्यांना, त्याच्यानंतर पुढं उत्तरच दिसत नाही. यासाठी हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बघा, त्यानंतरचं उदाहरण आहे, सोबतच्या आकृतीमध्ये PQ सोबतच्या आकृतीत काय आहे ते, तर PQ 18 सेमी आहे. रेख PQ आणि QR हे कसे दिलेले आहेत, तर सारख्या मापाचे आहेत. आणि RS किती दिलेले आहे, 6 सेमी दिलेले. तर अशा प्रकारचे सुद्धा उदाहरणं शक्यतो परीक्षेत येत नाहीत, परंतु आपल्याला आल्यानंतर ते सोडवता यायला पाहिजे. यासाठी आपल्याला काय करावं लागते, भौमितिकीचे थोडेफार रचना करावी लागते. ते सुद्धा आपल्याला गणिताचा सराव असणे आवश्यक आहे. तर PQ दिलेली इथे 18 दिलेली आहे बघा, आणि RS दिलेली आहे 6, ठीक आहे नाही. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे QR सुद्धा किती आलं, इथं पूर्ण ही QR 18 आलेली, कारण इथं दिलेलं आहे त्यांनी काय दिलेलं आहे, PQ रेख PQ एकरूप रेख QR आहे. कोणता आहे, रेख PQ एकरूप रेख QR, एकरूपतेचे चिन्ह आहे. म्हणजे दोन्हींच्या किमती कशा झाल्या, सारख्या झाल्या याच्या याच्या, बरोबर.
त्यानंतर आपल्याला एक रचना काय करावं लागेल इथे आता की पीएस आपल्याला काढायचं काय सांगितलेली इथं पीएस काढायचं सांगितलेली आहे. मग पीएस कसे काढायचे आपल्याला तर या ठिकाणी या अशा प्रकारची आपल्याला रचना करावं लागेल आणि या ठिकाणी हा काटकोन तयार करावा लागेल इथे. मग आता त्यानंतर आपण याला टी या अक्षराचं नाव दिलं. मग टीएस आणि या ठिकाणी हा काटकोन झाला. कोण टी किती झाला इथे आता कोण टी झाला 90 अंशाचा रचना केल्यानंतर. आणि त्रिकोण कोणता तयार झाला तर त्रिकोण पीटीएस तयार झाला. काटकोन त्रिकोण पीटीएस मध्ये बघा काटकोन त्रिकोण पीटीएस मध्ये कर्ण कोणता झाला तर बाजू पीएस हा कर्ण झाला आणि पीटी आणि टीएस या त्याच्या काय झाले पाया आणि उंची झाली. मग आता ही जर आर एस जर 6 असेल तर क्यूटी सुद्धा किती असणार आहे तर क्यूटी सुद्धा 6 असणार आहे. बघा क्यूटी सुद्धा किती असणार आहे 6 असणार आहे. आणि या ठिकाणी क्यू आर 18 आहे तर टीएस सुद्धा किती असणार आहे 18. म्हणजे ह्या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला 2 बाजू मिळालेल्या आहेत. आता फक्त कर्ण काढायचा आहे. म्हणजे लेंथ आपल्याला काय मिळाली लेंथ पीटी बरोबर किती 18 आणि 6 किती झाले 24. 18 अधिक 6 बरोबर किती झाले 24 झाले. आणि लेंथ टीएस किती आहे लेंथ टीएस म्हणजे बाजू टीएस किती आली तर 18 आली. बाजू टीएस किती आली 18 आली. मग आपल्याला पीएस विचारलेला आहे. आता हा त्रिकोण आहे बरोबर काटकोन त्रिकोण केला. मग याच्यावरून आपल्याला या दोन्हींचा जर कर्ण वर्ग केला तर आपल्याला पीएस मिळते. म्हणजे काय बघा इकडे 24चा वर्ग अधिक 18चा वर्ग 24चा वर्ग किती आहे तर 576 आहे. 24चा वर्ग 18चा वर्ग किती आहे तर 324 आहे. 18चा वर्ग किती आहे 324 आहे. यांची जर आपण बेरीज केली 576 आणि 324 यांची बेरीज येते 6 आणि 4 10 हाताला 1 7 आणि 2 9 9 आणि 1 10 हाताला 1 म्हणजे 900 यांची बेरीज किती आली तर 900 आली. आणि मग 900चं वर्गमूळ किती आलं तर 30 आलं. 900चं वर्गमूळ किती आलं 30 आलं. म्हणजेच लेंथ पीएस किती निघली आपल्याला 30 सेमी निघली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. परत एकदा सांगतो बघा थोडासा याच्यामध्ये भौमितिक आकृत्यांमध्ये थोडासा अवघड प्रश्न आहे हा ठीक आहे नाही. तर यामध्ये कसं आकृती आपल्याला तयार करावी लागते. हार्ड टाईप सुद्धा प्रश्न आपल्याला विचारू शकतात. परीक्षेमध्ये नेहमी प्रमाण असतं बघा इझी मॉडरेट आणि हार्ड अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला असतात. तो हा थोडासा मॉडरेट किंवा मॉडरेटच्या वर हार्ड अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्याची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस ही व्हायलाच पाहिजे. मग या फक्त यामध्ये आपण काय केली क्यूटी वाढवली आणि हा पीटीएस हा काटकोन त्रिकोण तयार केला. यामध्ये आपण पीटी ही एक बाजू झाली आणि टीएस ही एक बाजू झाली आणि 18 अधिक 6 24 झाले. 24चा वर्ग किती झाला तर 576 आणि 18चा वर्ग किती झाला 324. या दोन्हींची बेरीज केली 900 आली. 900चं वर्गमूळ किती निघलं 30 निघले. अशा पद्धतीने आपल्याला पीएस याची ही कर्णाची लांबी आपल्याला या ठिकाणी निघाली. फक्त एकच करावं लागतं रचना एकदा तुम्हाला समजली यामध्ये की लगेच उदाहरण हे सॉल्व्ह झालं. भौमितिक रचना यामध्ये करता आली की उदाहरणामध्ये काहीच नाही. एकदम सोपं उदाहरण आहे. फक्त एकदा समजेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी अवघड वाटते. त्यानंतर आहे बघा हा या प्रकारचे सुद्धा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला 8वी स्कॉलरशिप मध्ये विचारलेले आहेत आणि आता 7वीला सुद्धा विचारू शकतात या प्रकारचे प्रश्न. तर बघा वीज पुरवठा करणारे 2 खांब सपाट जमिनीमध्ये उभे केले. बघा वीज पुरवठा करण्यासाठी 2 खांब सपाट जमिनीवर उभे केले. त्यांची उंची अनुक्रमे 20 मीटर आणि 28 मीटर आहे. आता इथे दिसत असेल बघा हा एक एबी हा एक खांब आहे तो 20 मीटरचा आहे आणि दुसरा आहे सीडी हा एक खांब आपण घेतलाय हा किती मीटरचा आहे 20 आणि 8 किती झाला 28. म्हणजे इथं पण आकृती काढून दाखवतो तुम्हाला हे जर दिसत नसेल तर हा जो खांब किती आहे
पहिला जो खांब आहे विजेचा तो जमिनीशी कसा असतो, काटकोनामध्ये असतो, म्हणून हा सुद्धा इथे काटकोनामध्ये हा खांब झाला इथे, आहे की नाही. हा काटकोनामध्ये झाला. आणि दुसराच खांब याच्या शेजारी आहे तो सुद्धा इथे आहे बघा, हा 20 मीटरचा आहे आणि दुसरा आहे 28 मीटरचा आहे. आणि त्यांच्यामध्ये अंतर किती आहे, हे अंतर आहे 15 मीटरचं. या दोन खांबामधलं अंतर किती आहे, 15 मीटरचं. ज्यावेळेस विजेचे पोल हे जमिनीशी काय करतात, काटकोन तयार करतात. विजेचे पोल काय करतात, जमिनीशी काटकोन तयार करतात. मग या ठिकाणी हा एक खांब आणि हा दुसरा एक 28 मीटरचा खांब यांनी जमिनीशी काटकोन केलाय. दोन्ही मधलं अंतर किती आहे, तर 15 सेमीचं दोन्ही मीटर मधलं अंतर आहे, 15 मीटरचं. आणि मग आपल्याला विचारलंय, काय विचारलं त्यांनी, तर दोन खांबातील अंतर पण त्यांच्यावरील टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल. हा एक खांब आहे आणि हा एक खांब आहे, यांच्यामधले हे जे दोन टोक आहेत हे टोक जोडवण्यासाठी कमीत कमी किती मीटर आपल्याला तार लागेल. तर यामध्ये सुद्धा आपल्याला एक रचना करायची बघा. तर रचना कशी करायची, तर या ठिकाणी हा समोरच्या बाजूवरती लंब टाकायचा आहे, म्हणजे इथे सुद्धा काय तयार झाला, काटकोन त्रिकोण तयार झाला. मग आता ही 20 होती म्हणून एवढी 20 झाली, 28 मधून 20 वजा केली आपण, म्हणजे किती निघलं, ही पूर्ण किती होती, पूर्ण हा जो पूर्ण खांब होता तो 28 मीटरचा होता. मग या ठिकाणी आपण रचना केल्यामुळे इथून एवढा किती झाला, 20, म्हणजे वरती किती झाले, 8 उरले. आणि हे 15 इथे आहेत, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा किती जातील, 15, आहे की नाही. म्हणजे हा आयत तयार झाला 20 बाय 15 मीटरचा. त्या ठिकाणी दोन पोल मधला. जर आपल्याला तार या ठिकाणी काढायची असेल तर इथे आपल्याला काटकोन त्रिकोणानुसार आता आपण जर कर्ण जर काढला तर लगेच आपल्याला कर्ण काढल्यानंतर काय मिळेल, त्या जेवढी आपल्याला तार लागणार आहे ती तार आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे आता 15चा वर्ग आणि 8चा वर्ग जर केला तर 15चा वर्ग किती, 225, आणि 8चा वर्ग किती, 64. या दोन्हींची बेरीज किती आली, 5 आणि 4 9, 2 आणि 6 8 आणि 2, आणि याचं जर वर्गमूळ आपण जर काढलं तर ते किती येतं, 289चं वर्गमूळ 17 येतं. म्हणजे 17 मीटर तार आपल्याला या ठिकाणी या दोन खांब जे आहेत त्या खांबातले टोक जुळवण्यासाठी 17 मीटर तार लागणार आहे. आणि अशा प्रकारचं जे आपलं ऑप्शन आहे ते 4 नंबरचं आहे बघा. 2018 या 8वी स्कॉलरशिप मध्ये हा प्रश्न विचारला होता. काठिण्य पातळी याची सुद्धा कशी आहे, तर मॉडरेट टू हार्ड प्रकारचे आहे बघा. कारण काही विद्यार्थ्यांना जे आपण सुरुवातीला बघितलेत प्रश्न एकदम सोप्या प्रकारचे, ते सुद्धा आपल्याला 2 प्रश्न त्या प्रकारचे येतात आणि हार्ड सुद्धा प्रश्न या ठिकाणी येतात. तर परत एकदा समजावून सांगतो बघा. इथे सुद्धा आकृती काढलेली आहे, तुम्ही ABCD देऊन सुद्धा घेऊ शकता. सुरुवातीच्या काळामध्ये समजेपर्यंत अशा प्रकारचे स्टेप बाय स्टेप सोडवायचं आणि एकदा का लक्षात आलं की तुम्ही डायरेक्ट सुद्धा हे उदाहरणं सोडवू शकतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, ही आकृती तर तुम्हाला काढणंच आहे. आकृती काढल्यानंतर लगेच आपल्याला रचना करता येते आणि दोन टोक जुळवता येतात. लक्षात नाही आलं तुमच्या तर परत एकदा मी सांगतो तुम्हाला. हा एक खांब आहे 20 मीटरचा आणि दुसरा जो खांब आहे जमिनीला त्यांनी काय केलेला आहे, तर काटकोन तयार केलेला आहे आणि त्यांच्या दोन खांबातलं अंतर किती दिलेलं आहे, 15 मीटरचं दिलेलं आहे. मग हा 20 मीटरचा आणि हा 28 मीटरचा. मग या ठिकाणी हे 20 आहे म्हणून एवढी इथपर्यंत काय झालं, 20 झालं. आणि 28 मधून 20 गेले, किती उरले, 8 मीटर उरले. आणि 8 मीटरला या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार झाला. मग आपल्याला या ठिकाणी आता हे 15 मीटर एक पाया आणि ही 8 मीटरची उंची दिलेली, आपल्याला हा कर्ण या ठिकाणी काढायचा आहे. तेव्हा दोन टोकामधील तार आपल्याला किती लागेल हे लक्षात येईल. मग 15चा वर्ग 225 आणि 8चा वर्ग 64, हे किती आला, 289. उद्याच्या घटकामध्ये आपण पायथागोरस त्रिकोण घेणारच आहोत. म्हणजे एवढं केल्यानंतर तुम्हाला लगेच सेकंदामध्ये उत्तर याचं सांगता येईल त्रिकोटाच्या स्वरूपामध्ये, आहे की नाही. म्हणजे आपलं एक त्रिकोट आहे 17, 8 15 आणि 17 अशा प्रकारचं त्रिकोट आहे. म्हणजे आपल्याला हे करण्याची गरज या ठिकाणी भासणार नाही. काय मिळालेलं आहे आपल्याला, 15 आणि 8 मिळालेले. जर तुम्ही हे काही त्रिकोट जर पाठ ठेवले की लगेच 17 आले, म्हणजे वर्ग करण्याची आवश्यकता नाही, वर्गमूळ काढण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळू शकतं. हे त्रिकोट सुद्धा आता उद्याच्या घटकामध्ये आपण घेणारच आहोत. 2 घटक आपण याचे केलेले आहेत. तर यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. चौरसाचा कर्ण
14 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्या चौरसाची बाजू. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. तर लगेच तुम्ही याचं उत्तर सांगायचं आहे. लगेच वहीमध्ये लिहून सर्व प्रश्न आजचे जे आहेत ते वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे. आपले जे घटक आहेत यावरचा 4 ते 5 प्रश्न येतात. 4 ते 5 प्रश्न तुम्हाला अगदी 4 मिनिटाच्या आतच सुटतील अशा प्रकारचा आपण आज हा सेशन घेतलेला आहे. आणि नक्कीच यामधून तुम्हाला आपलं राज्य गुणवत्ता यादीमध्ये जास्तीत जास्त येण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. नगर झेडपीने सुद्धा आपल्या त्यासाठीच अहिल्यानगर जिल्हा परिषदेने हा जो उपक्रम तयार केलेला आहे तो त्यासाठीच आहे की आपले जास्तीत जास्त मुलं हे कुठे आले पाहिजेत, राज्य गुणवत्ता यादीत आले पाहिजेत. आणि राज्य गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप सोडणं नाही तर आपल्याला खूप मेहनत करण्याची गरज आहे. कमी वेळामध्ये आपल्याला प्रश्न कसा सुटेल. मग आता इथे सुद्धा तुम्ही याचं लगेच ह्या सारख्या प्रश्नाला तर वेळ द्यायचाच नाही. तुम्ही अगदी सेकंदामध्ये याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. मग सांगितलं मी तुम्हाला काय सांगितलं होतं इथे, तर चौरसाचा कर्ण बरोबर सूत्र काय आहे, तर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. चौरस वगैरे सुरुवातीला आपण काढू शकतो पण एकदा आपल्या हे गणित लक्षात आले की आपण लगेच आज सोडू शकतो. चौरसाचा कर्ण दिलेला आहे 14 वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 2 गुणवले बाजू. आता इथे काय झालं, लगेच ही बाजू खाली आली किंवा इथे आपण कट करू शकतो. म्हणजेच बाजू किती आली, याची 14 आली. बाजू किती आली, 14 आली. म्हणजे हे सुद्धा कॅल्क्युलेशन आपल्याला करण्याची गरज नाही. ज्यावेळेस आपण यावरील 100, 50, 100 किंवा जास्तीत जास्त आपण जर प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर बाजू चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणवले बाजू. फक्त या ठिकाणी काय करायचं, वर्गमुळात 2 कॅन्सल करायचं की लगेच याचं उत्तर मिळालं आपल्याला 14 सेमी. या सूत्राने लगेच सेकंदामध्ये काहीच लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तोंडी सुद्धा याचं उत्तर करू शकता केव्हा, सराव केल्यानंतर. म्हणून गणित असं आहे की तुम्ही जास्तीत जास्त जेव्हा सराव करू शकताल तेव्हा मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करून फास्ट उदाहरणं सोडवते. आणि पुढच्या प्रश्नांसाठी जे हार्ड प्रश्न असतात त्यासाठी हा वेळ आपल्याला जपून ठेवायचा असतो. गणितामध्ये वेळ भरपूर जातो काही प्रश्नांमध्ये. त्यानंतर आहे बघा, एका आयताचा कर्ण 25 सेमी व लांबी 20 सेमी आहे तर त्याची रुंदी किती आहे. एका आयताचा कर्ण 25 सेमी, लांबी 20 सेमी आणि रुंदी विचारलेली आहे आपल्याला, आहे की नाही. मग अशा प्रकारचं आपण काय करायचं, सर्वात प्रथम तर आयत काढून घ्यायचा. आयताची रचना ही करावीच लागते. आयत लवकर काढून घेतला की लगेच समजतं आपल्याला. आणि त्याचा हा कर्ण असतो. मग हा कर्ण, आयताचा कर्ण किती दिलेला आहे, तर 25 सेंटीमीटरचा दिलेला आहे. आणि लांबी किती दिलेली, जी लांब आहे आयताची, दोन समोरासमोरील बाजू कशा असतात, सारख्या असतात. जी लांब आहे तिला लांबी म्हणायचं आणि जी कमी आहे, अरुंद आहे, तिला रुंदी म्हणायचं. मग ही किती आहे, तर 20 सेंटीमीटरची आहे. आपल्याला काय विचारलं इथं, काटकोन त्रिकोण तयार होतो. आयताचा प्रत्येक कोण किती असतो, 90 अंशाचा असतो. आयताचा प्रत्येक कोण 90 अंशाचा असल्यामुळे या ठिकाणी काय कर्ण घातल्यानंतर काय तयार झाला, हा काटकोन त्रिकोण झाला. एबीसीडी सुद्धा नाव आपण देऊ शकतो, गरज नाही आपल्याला. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला लेखी परीक्षा असेल त्यावेळेस आपण स्टेप बाय स्टेप सोडू शकतो. स्कॉलरशिपसाठी नाव सुद्धा द्यायची गरज नाही. कर्ण आहे, कर्ण किती आहे, 25 आहे. मग 25च्या वर्गातून 20चा वर्ग वजा करायचा. 25चा वर्ग किती आहे, 625. 20चा वर्ग किती आहे, 400. म्हणजे किती उत्तर आलंय, 225. 225चा वर्गमूळ किती आहे, 225चा वर्गमूळ 15 आहे. म्हणजे रुंदी किती आली याची, 15 सेंटीमीटर. रुंदी किती आली, 15 सेंटीमीटर. बघा अशा पद्धतीने सुद्धा आपण कधी प्रॅक्टिस केल्यानंतर, अजून एकदा सांगतो तुम्हाला मी, हे जर समजलं नसेल तरी सुद्धा, म्हणजे त्या ठिकाणी कर्ण किती आहे, तर 25 आहे. पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतोय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग किंवा एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, आहे की नाही. मग आता इथे कर्ण दिलेला आहे 25चा वर्ग बरोबर पाया किती आहे, 20चा वर्ग. आणि जी उंची आहे म्हणजे जिला आपण रुंदी म्हणूयात, सध्या त्याला उंची म्हणूयात, रुंदी आहे दुसरी. मग 25चा वर्ग किती झाला, 625 बरोबर 20चा वर्ग 400 अधिक उंची, 400 वजा करायचे, 425 वजा 400 बरोबर उंची. म्हणजे झाले 200 उंचीचा वर्ग झाले 225 बरोबर उंचीचा वर्ग
मग आता 225 वर्ग किती आलं 15 आणि ही उंची आली उंचीचा वर्ग त्याचा वर्ग काढलं उंची आली म्हणजे उंची किती आली 15 म्हणजे काय झाली या आयताची रुंदी झाली. अशा प्रकारे 5 उदाहरण आपल्याला स्टेप बाय स्टेप सुद्धा पुढे येऊ शकतं. त्यानंतर यामध्ये सुद्धा बघा अशा प्रकारचे सुद्धा उदाहरण आपल्याला या प्रकारचे उदाहरण येत असतं. तर या ठिकाणी आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. आपण प्रश्न वाचता वाचता काय काढणार आहोत तिथं आकृती काढावं लागणार आहे. आकृतीशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही उदाहरण. बघा आदेश आपल्या घराच्या उदाहरण वरती उत्तर दिशा घ्यायची खाली दक्षिण पूर्व पश्चिम म्हणजे जर आपण दिशा काढून घेतल्या की लगेच आपल्याला आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. ही घराची दिशा इथून घेऊयात आता इथे आणि मग उत्तरेकडे गेला तो किती गेला तर 200 मीटर चालत गेला उत्तरेकडे बरोबर. नंतर काटकोनात पश्चिम मग काटकोनात वळाला किती 150 मीटर त्याच्यानंतर पुन्हा उत्तरेकडे गेला पुन्हा कुठे गेला तो वरती उत्तर दिशेकडे वरती किती गेला 300 मीटर गेला बरोबर. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा काटकोनातून पश्चिमेकडे गेला म्हणजे इकडे 150 काटकोनामध्ये जाऊन डावीकडे काटकोनात वळला पुन्हा डावी म्हणजे खाली बाजू आली. आता इकडे उजवी आहे खाली किती आले 100 आला इथे इथे आला हे किती आहे 300 आहे 100 अजून कमी घेता येऊ शकता आपल्याला इथे एवढं. आपल्याला या ठिकाणी विचारलं तो त्याच्या घरापासून कमीत कमी किती अंतरावर हे घर होतं त्याचं आणि याच्यापासून तो कमीत कमी किती अंतरावर आहे ठीक आहे नाही. म्हणजे आता इथून अशा प्रकारचं त्याला आपल्याला काढायचंय. इथं हे झालं सरळ अशा प्रकारचा कर्म आपल्याला या ठिकाणी काढून घेणे गरजेचं आहे. पण त्यासाठी आपल्याला त्या अगोदर काय करावं लागेल एक रचना आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये करावी लागेल. बघा हे जे आहे आकृती अशा प्रकारची तर यामध्ये रचना काय करावं लागेल हा कर्ण झाला इथून एवढं याचं कमीत कमी 100 मीटर होतं शेवटचं. मग या ठिकाणी हे जे आहे आता करून जर घेतला आपण जर जोडलं तर हे आणि हे किती झालं तर हे 300 अंतर झालं आणि हे 200 अधिक हे 300 500 होत बरोबर. हे 200 आणि हे 300 किती होतं या टोकापर्यंत 500 होत परंतु खाली तो 100 आला म्हणून काय करावं लागेल आपल्याला 500 म्हणून 100 वजा करावे लागते. म्हणजे इथून एवढं अंतर किती झालं तर हे अंतर झालं 400 बरोबर. हे 400 झालं हे 300 झालं. म्हणजे आपलं कर्ण जर काढायचं असेल आपल्याला तर ह्या दोन्हीच्या वर्गांची बेरीज आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. आता तुमचं जर काय पाठ असेल तर प्राथमिक त्रिकूट आहे 3 4 5 म्हणजे 5 जर आलं की लगेच त्या ठिकाणी 500 2 शून्य द्यायचे याच्यावर की 500 आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळालं बघा. म्हणजे तिसऱ्या नंबर बरोबर आहे. तरी सुद्धा 400चा वर्ग आणि 300चा वर्ग यांची बेरीज करायची. 400चा वर्ग किती करायचं तर 4चा वर्ग 16 आणि 2 शून्यचा वर्ग 4 शून्य येतो बघा. 2 शून्यचा वर्ग किती येतो 4 शून्य. त्यानंतर 3चा वर्ग किती 3चा वर्ग 9 आणि 2 शून्यचा वर्ग येतो 4 शून्य आणि यांची आपण केली तर 16 9 गेले किती उरले 16 कारण आपल्याला 16 आणि 9 किती झाले 25 ठीक आहे. मग आता 25चं वर्गमूळ किती निघालं तर 5 निघालं आणि 2 शून्याचं वर्गमूळ 1 शून्य आणि ह्या 2 शून्याचं वर्गमूळ 1 शून्य अशा प्रकारे 500. तुम्ही या वर्गमुळाला तुम्ही भागाकार पद्धतीने घेऊ शकता किंवा सोप्या पद्धतीने अवयव करून सुद्धा घेऊ शकता. परंतु ज्यावेळेस मोठ्या वर्गमूळ त्यावेळेस 2च्या गटामध्ये 2 शून्य असतील त्याचं वर्गमूळ 1 शून्य निघतं हेच करावं लागतं. नाहीतर पूर्ण पेपर जाईल तरी पण याचं वर्गमूळ आपल्याला निघणार नाही. म्हणून काही वेळेस आपल्याला हे त्रिकूट काढा गरजेचं आहे. त्या प्रकारे वर्गमूळ कशा पद्धतीने निघतं ते सुद्धा
गरजेचं आहे. हा त्याच्यापासून आतापर्यंत म्हणजे मी 17 पासून ते 26 पर्यंत सर्व प्रश्नपत्रिका बघितल्या. फक्त एवढाच प्रश्न तुम्हाला आकृतीवरचा निघाला आहे. बुद्धिमत्ता सुद्धा काही येतात, पण ते सोपे असतात. बुद्धिमत्ता सुद्धा या काटकोन त्रिकोणाचा आपल्याला उपयोग होतो. काटकोन त्रिकोणाचा आपल्याला सगळ्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. शिडीचा एक प्रश्न नेहमी असतो बघा. तर एका शिडीची लांबी 29 मीटर आहे, ती भिंतीपासून 20 मीटर अंतरावर आहे, तर त्याची उंची किती? हे सुद्धा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये शिडीवरचे प्रश्न हे येत असतात. शिडीवरचे प्रश्न आले की एकच डोक्यात ठेवायचं आहे की शिडी म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो, तर तो असतो कर्ण असतो. शिडी म्हणजे काय असतो? कर्ण. कारण आपण घराला शिडी ही नेहमी तिरपी लावतो, सरळ लावू शकत नाही. शिडी कशी लावतो? तिरपी लावतो, ठीक आहे नाही. मग भिंत आहे एक, शिडीची लांबी किती दिली त्यांनी? 29 दिली, ठीक आहे नाही. भिंतीपासून 20 मीटर अंतरावर ही भिंत आहे समजा काटकोनामध्ये, आणि अंतर किती आहे शिडीचं? इथून एवढं हे दिलेलं आहे. अंतर किती आहे ते? तर ते अंतर दिलेलं आहे 20 मीटर दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 20 मीटर दिलेलं आहे. म्हणजे कर्ण म्हणजे शिडी दिलेली आहे, आणि त्यांनी विचारलंय काय विचारलं? एका शिडीची लांबी 29 मीटर आहे, ती भिंतीपासून 20 मीटर आहे, तर कशाची उंची विचारली आपल्याला या ठिकाणी? तर भिंतीची उंची विचारली आपल्याला. कशाची उंची विचारली? भिंतीची उंची किती, ठीक आहे नाही. ही जी भिंत आहे या भिंतीची उंची विचारली. म्हणजे कर्ण वर्गामधून आपल्याला एका बाजूचा वर्ग वजा करायचा आहे. 29च्या वर्गामधून आपल्याला 20चा वर्ग वजा करायचा आहे. मग 29चा वर्ग किती आहे? तर 841 आहे, आणि 20चा वर्ग किती आहे? तर 400 आहे. तो किती झालाय याच्यामधून? 441 आला बघा. 1 4008 मधून 4 गेले 4. 441 कशाचा वर्ग आहे? वर्गमूळ आहे, तर 21 आहे. म्हणजेच आपल्याला भिंतीची उंची किती निघाली? 21 मीटर निघाली इथे, ठीक आहे नाही. अशा पद्धतीने जर आपल्या 20, 21 आणि 29 हे त्रिकोण जरी माहित असलं तरी सुद्धा आपल्याला डायरेक्ट याचं उत्तर मिळू शकतं. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला हे परीक्षेला येत असतात, ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा. सावलीवरचे सुद्धा प्रश्न आहे झाडावरच्या. तर एका झाडाची सावली 15 मीटर आहे आणि झाडाची उंची 20 मीटर आहे. एका झाडाची सावली किती आहे? हे झाड आहे उभा समजा. झाड काय आहे? तर उभा आहे. हे झाड आहे. हे झाड नेहमी जमिनीशी काय करतं? काटकोन तयार करतं. मग झाड किती आहे? झाड आणि त्याची झाडाची उंची दिलेली आहे. झाडाची सावली, झाडाची उंची किती आहे? 20 मीटरची आहे, आणि ही झाडाची सावली इथून एवढी आहे समजा. किती आहे? तर 15 मीटरची सावली आहे. मग आपल्याला विचारलंय की झाडाच्या टोकापासून ते सावलीच्या टोकापर्यंत अंतर किती? हे सावलीचं टोक आहे, हे झाडाचं टोक आहे. इथून एवढं हे अंतर किती? यांच्यामध्ये जो आपला होतो तो काटकोन त्रिकोण तयार होतो. म्हणजे या ठिकाणी कर्ण विचारलाय. कर्ण ज्यावेळेस विचारलाय दोन्हींची बेरीज करायची बघा, वर्गांची बेरीज करायची. 20चा वर्ग किती? 400 होतो. 15चा वर्ग किती? 225. यांची जर बेरीज केली आपण ती आली 625, आणि 625चं वर्गमूळ किती आलं? तर 25 आलं. म्हणजे सावलीपासून टोकापर्यंत अंतर हे किती आलं? 25 मीटरचं आलं. बरोबर? लक्षात आलं? एकदम. हो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या उदाहरणाचा आपण सराव करायचा आहे. हे सुद्धा खाली काही उदाहरणं दिलेली आहेत, त्या सुद्धा उदाहरणाचा तुम्ही सराव करून जास्तीत जास्त आपण परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क पाडून आपण गुणवत्ता यादीमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेने माईक चालू करून काय विद्यार्थी सर सर्व समजलं सर सर्व समजलं सर्व समजलं सर सर्व समजलं सर्व समजलं छान शिकवलं सर शुभेच्छा आणि धन्यवाद. ओके. वेळ नाही पुरत येत भरपूर आहे.